शेतकरी मित्रांनो नमस्कार. आपल्या या महाराष्ट्र राज्याच्या सरकारने महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी म्हणजे महावितरणकडून आपणाला ज्या शेतकऱ्यांना सौर कृषी पंप मिळालेले नाहीत, काही शेतकरी वंचित राहिलेले आहेत, त्यांच्यासाठी मागेल त्याला सौर कृषी पंप योजना ही योजना चालू केलेली आहे. या योजनेमध्ये आपण अर्ज कसा करायचा आहे याची थोडीशी सविस्तर माहिती पाहूया. तुम्ही जर आपल्या या कृषी शेतकरी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ संपूर्ण पहा. तर पहा, mahadiscomsolar.in या वेबसाईटला भेट द्यायची आहे आणि पहा तुम्ही अशा पद्धतीने सर्व माहिती आहे. आता योजनेची माहिती या नावावरती क्लिक करायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता योजनेची कशी माहिती आहे हे तुम्हाला समोर दिसत आहे. मागील त्याला सौर कृषी पंप योजना या योजनेचे ठळक वैशिष्ट्ये असे आहेत की शेतकऱ्यांना सिंचनासाठी हक्काची स्वतंत्र आणि शाश्वत योजना आहे. ही सर्वसाधारण गटाच्या शेतकऱ्यांसाठी केवळ 10% रक्कम भरून सौर पॅनल्स व कृषी पंपाचा पूर्ण संच मिळतो. अनुसूचित जाती जमातीसाठी त्या शेतकऱ्यांना लाभार्थी हिस्सा फक्त देय रक्कमपेक्षा 5% भरणं आहे. उर्वरित रक्कम केंद्र सरकार आणि राज्य सरकार भरणार आहेत अनुदान स्वरूपात. जमिनीच्या क्षेत्रानुसार 3 ते 7.5 HP पर्यंतचा पंप मिळत आहे व त्या पंपाची 5 वर्षांची दुरुस्तीची हमी व इन्शुरन्ससह आपल्याला मिळणार आहे. वीज बिल नाही, लोड शेडिंग नाही, याची शेतकऱ्यांना कसलीही चिंता नाही. सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा मिळावा असे हे ठळक वैशिष्ट्ये आहेत. तर पुढे आहे लाभार्थी निवडीचे निकष. 2.5 एकरपर्यंत शेतकरी जमीनधारकास 3 अश्वशक्ती क्षमतेचा पंप मिळणार आहे. परत सौर कृषी पंपासाठी ज्या शेतकऱ्यांकडे 2.5 ते 5 एकरपर्यंत जमीन आहे त्यांना 5 अश्वशक्ती क्षमतेचा पंप मिळणार आहे आणि 5 एकरावरील शेतजमीन धारकास 7.5 अश्वशक्ती क्षमतेचा सौर कृषी पंप मिळणार आहे. अशा पद्धतीने या शेतकऱ्यांना अशा पद्धतीने पंप मिळणार आहेत. ज्याच्याकडे जशी जमीन असेल तशी त्यांना सौर कृषी पंप देण्यात येईल. वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे, विहीर, बोरवेल यांचे मालक तसेच बारमाही वाहणारी नदी, नाले यांच्या शेजारील शेतजमीनधारक शेतकऱ्यांना सुद्धा या योजनेस पात्र ठरवण्यात आलेलं आहे. ज्या शेतकऱ्यांकडे बोरवेल, विहीर व नदी इत्यादी ठिकाणी शाश्वत पाण्याचा स्रोत आहे याची खात्री महावितरणाद्वारे करण्यात येणार आहे. तथापि जलसंधारण कामाच्या पाणी जिरविण्याच्या पाणी साठ्यामधून पाणी उपसासाठी सदर पंप वापरता येणार नाहीत. जे जलसंधारण म्हणजेच मोठाले धरण किंवा तळे इथे हा सोलर पंप वापरता येणार नाही किंवा त्यांना देण्यात येणार नाहीत. अटल सौर कृषी पंप योजना 1, अटल सौर कृषी पंप योजना 2 व मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना या योजनाचा लाभ ज्या शेतकऱ्यांना मिळालेला नाही त्या शेतकऱ्यांना देखील या अभियानांतर्गत लाभास पात्र ठरवण्यात आलेलं आहे. म्हणजे त्यांना कृषी पंप मिळणार आहेत आणि ज्या शेतकऱ्यांनी या तिन्ही योजनेचा लाभ घेतलेला आहे त्या शेतकऱ्यांना सौर कृषी पंप मिळणार नाही याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यावी. नंतरचा आहे परिपत्रके आणि शासन निर्णय. यामध्ये परिपत्रके आहेत आणि शासन निर्णय म्हणजे JR जो आहे तो इथे दिलेला आहे.
तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने संगीनम 2024 प्रभाग क्रमांक 97 ऊर्जा 5 डेट आहे 25 जुलै 2024 रोजी हा GR काढलेला आहे सरकारने आणि फाईल या नावाखाली PDF दिलेला आहे. त्या PDF ला क्लिक केल्यानंतर तुम्ही नंतर पूर्ण GR वाचू शकता आणि पूर्ण निकष त्यामध्ये दिलेले आहेत. त्यानंतर आहे लाभार्थी सुविधा. लाभार्थी सुविधामध्ये गेल्यानंतर पहिल्या क्रमांकाचा आहे अर्ज करा. नंतर आहे अर्जाची स्थिती जाणून घ्या आणि त्यानंतर आपला जी देय रक्कम आहे तिचा भरणा करा. तर आपण आता अर्ज करा या नावावरती क्लिक करणार आहेत. त्यानंतर अशा पद्धतीने हा फॉर्म ओपन झालेला आहे. तर आपण या फॉर्मवरती डेस्कटॉप केलेला आहे आणि नंतर भाषांतर करा किंवा Google ट्रान्सलेटद्वारे आपण ही पूर्ण माहिती मराठीतून तुम्हाला समजण्याकरता उपलब्ध करणार आहोत. तर भाषांतर करा या नावाला क्लिक करणार आहोत आपण. अशा पद्धतीने सर्व इंग्लिशमधले जे नाव आहेत इंग्रजीमधले ते मराठीमधून पूर्ण झालेले आहे आणि आपणालाही सविस्तर माहिती कळावी म्हणून हा प्रयत्न केलेला आहे. तर हा फॉर्म अशा पद्धतीने आहे की महावितरणकडून हा सर्व मागेल त्याला सौर कृषी पंप ही योजना राबवण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड मागेल त्याला सौर कृषी पंप योजना ऑफ ग्रीड ऑफ सौर कृषी पंप. तर आपल्याला अर्ज कसा करायचा आहे तर यावरती एक सूचना आहे. त्यानंतर आहे पेड प्रलंबित AG कनेक्शन ग्राहक तपशील, म्हणजे ज्यांनी कोटेशन भरलेलं आहे महावितरणकडे आणि त्यांच्याकडे जो ट्रान्सफर म्हणा किंवा लाईन वगैरे आलेली नाही आहे त्या शेतकऱ्यांसाठी अशा पद्धतीने अर्ज करायचा आहे. इथे काय केलेलं आहे की जर अर्जदारांनी पारंपरिक पद्धतीने वीज जोडणीसाठी पैसे दिले असतील आणि पुरवठ्याची प्रतीक्षा केली असेल तर ऑफ ग्रीड सोलर पंपिंग सिस्टमला जोडण्यासाठी खालील माहिती भरावी. त्यानंतर शुल्क प्रलंबित ग्राहक क्रमांक प्रविष्ट करावा, कारण जे आपल्याला पावती मिळालेली आहे त्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे. तर ग्राहक क्रमांक प्रविष्ट केल्यानंतर पेड प्रलंबित AG कनेक्शन ग्राहक क्रमांक एक टाकायचा आहे दुसऱ्या रकान्यात. नंतर टाकायचं आहे पेड प्रलंबित AG कनेक्शन, म्हणजे अर्जदाराचे नाव पूर्ण टाकायचे आहे. नंतर आहे पेड प्रलंबित AG कनेक्शनचा पूर्ण ग्राहक पत्ता टाकायचा आहे. संपूर्ण माहिती भरायची आहे. जात प्रवर्ग टाकायचा आहे. नंतर ईमेल ID, बिलिंग युनिट कोड टाकायचा आहे. विभागाचे नाव टाकायचे आहे. कॉन्टॅक्ट डिमांड इथे पण या रकान्यात पण माहिती भरायची आहे. जवळचे LT लाईन अंतर, म्हणजेच आपल्या ज्या मोठी लाईन आहे LT तिच्यापासून आपल्या विहिरीपासून तर त्या LT लाईनचे अंतर किती आहे ते अंतर टाकायचे आहे. नंतर आहे पावती क्रमांक. त्यानंतर आहे GST वगळून पेड प्रलंबित पावतीची रक्कम, जी आपण GST वगळायची आणि त्यानंतर जी आपण भरणा केलेला आहे ती रक्कम इथे टाकायची आहे. आणि नंतर आहे वस्तू आणि सेवा कर, मग नंतर GST रक्कम टाकायची आहे. त्यानंतर आहे उजव्या बाजूला मोबाईल क्रमांक, आपला जो चालू मोबाईल क्रमांक आहे तो टाकायचा आहे. त्यानंतर उपविभागाचे नाव टाकायचे आहे. मंडळाचे नाव टाकायचे, आपला विभाग कोणता आहे तो टाकायचा आहे. मंडळाचे नाव टाकायचे आहे. नंतर आहे मंजूर लोड KV. नंतर सर्वात जवळचे AT लाईन अंतर टाकायचे आहे. नंतर टाकायचे आहे पावतीची तारीख आणि GST सह एकूण पूर्ण तुम्ही किती भरणा केलेला आहे ती रक्कम मी इथे टाकायची आहे. त्यानंतर आहे अर्जाचे वैयक्तिक आणि जमिनीचे तपशील.
यामध्ये काय दिलेलं आहे, आधार कार्ड क्रमांक, या रकान्यात आपल्याला आधार कार्ड क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर आपला जिल्हा, इथे जिल्हा निवडायचा आहे. त्यानंतर गावाचे नाव, आपले जे गाव आहे त्या गावाचे नाव टाकायचे आहे. नंतर आता काय सांगितलं आहे की उपसर्वेक्षण क्रमांक किंवा उपगट क्रमांक, सर्वे क्रमांक असेल तर सर्वे क्रमांक टाका निवडामध्ये, नाही तर गट क्रमांक टाका. नंतर सांगितलेलं आहे जमीन मालकाचे नाव, इथे संपूर्ण नाव टाकायचे आहे किंवा ॲटोमॅटिक गट क्रमांक टाकल्यानंतर ते नाव येणार आहे ते निवडायचे आहे आपले. अर्जदाराचे इथे पूर्ण या रकान्यात नाव टाकायचे आहे. अर्जदाराच्या वडिलांचे किंवा पतीचे नाव टाकायचे आहे. त्यानंतर अर्जदाराचे आडनाव टाकायचे आहे आणि अर्जदाराचे वैयक्तिक आणि जमिनीचे तपशील, यामध्ये उजव्या बाजूला आहे योजनेचे नाव, म्हणजेच काय, मागील त्याला सौर कृषी पंप योजना. यामध्ये तालुका निवडायचा आहे. मुख्य सर्वेक्षण क्रमांक, मुख्य गट क्रमांक टाकायचा आहे. जमिनीचा प्रकार, एकूण जमिनीचे क्षेत्र एकरमध्ये टाकायचे आहे. अशा पद्धतीने हा फॉर्म पूर्ण भरून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे आहे जात प्रवर्ग, इथे टाकायचं आहे लिंग, पुरुष किंवा महिला, इथे टाकायचा आहे मोबाईल नंबर, त्यानंतर आहे जात प्रवर्ग निवडा आणि नंतर ईमेल ID या रकान्यात टाकायचा आहे. आता नंतरचं पेज ओपन झाल्यानंतर अर्जाची निवासी पत्ता आणि स्थान तपशील, आता यामध्ये आपल्या घराचा क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर जिल्हा निवडायचा आहे, गावाचे नाव निवडायचे आहेत, नंतर मोबाईल क्रमांक टाकायचा आहे आपला, त्यानंतर पॅन कार्ड क्रमांक टाकायचा आहे शेवटच्या रकान्यात. त्यानंतर उजव्या बाजूला आपल्या घराच्या रस्ता आहे त्याची एक खूण टाकायची आहे. त्यानंतर तालुका निवडायचा आहे, आपला पिनकोड टाकायचा आहे तालुक्याचा. आपल्याकडे लँडलाईन म्हणजे STD जुने फोन असेल तर तो नंबर 1 टाकायचा आहे. त्यानंतर सिंचन स्रोताची माहिती सांगितली आहे. यामध्ये सिंचन स्रोताचा प्रकार टाकायचा आहे, म्हणजे विहीर, पाण्याची गुणवत्ता, निवड, यामध्ये थोडी माहिती येणार आहे ती पण टाकायची आहे. पावसाळ्यात सिंचन स्रोताची खोली फुटामध्ये, म्हणजे आपलं जे पाणी आहे त्याची खोली किती फुटामध्ये आहे ती फुटामध्ये या रकान्यात टाकायची आहे. त्यानंतर तुमच्याकडे शेततलाव असेल तर त्याची माहिती टाकायची आहे. इथे टाकायची आहे सिंचन पद्धत, म्हणजे आपण कशा पद्धतीने सिंचन केलेलं आहे. त्यानंतर आहे सिंचन स्रोताची खोली, ही सिंचन स्रोताची खोली किती आहे ती एक टाकायची आहे. उन्हाळी हंगामात सिंचन स्रोताची खोली फुटामध्ये टाकायची आहे, म्हणजे उन्हाळ्यामध्ये आपल्या विहिरीचं पाणी किती खोल जातं, शेततळ्याचं पाणी किती खोल जाते ते फुटामध्ये टाकायचे आहे. इथे दिलेलं आहे बोरवेलची रुंदी अस्तित्वात असल्यास इंचामध्ये, इथे बोरवेलची रुंदी अस्तित्वात असेल तर आपल्याकडे असेल समजा माहिती तर इथे इंचामध्ये टाकायची आहे. त्यानंतर आहे कृषी तपशील. कृषी तपशील म्हणजे कृषी तपशीलमध्ये पिकाचा प्रकार दिलेला आहे, म्हणजे मागील वर्षी जे पीक होते ते टाकायचे आहे. पिकाचा प्रकार, शेवटचे ते शेवटचे वर्ष, म्हणजे शेवटी कोणतं पीक होतं आणि कोणतं वर्ष होतं मागच्या वर्षी ते टाकायचे आहे. पिकाची संख्या मागील वर्षाची लिहायची आहे, कोणते पीक होते त्याची संख्या लिहायची आहे आणि त्याचं पण वर्ष लिहायचं आहे. त्यानंतर आहे सध्याच्या पंपाची स्थिती, म्हणजे आपण सध्या डिझेल पंप वापरत आहोत त्याची त्या विद्यमान पंपाचा तपशील लिहायचा आहे, कारण आपल्याकडे लाईट नसल्यामुळे आपण काय करत आहोत, डिझेल पंप वापरत आहोत, तर त्याची माहिती द्यायची आहे. विद्यमान पंप वापरकर्ता आहे
होय करायचं इथं, निवडामध्ये होय करायचं इथे. नंतर दिलेलं आहे विद्यमान पंप उपप्रकार. इथे लिहायचं आहे डिझेल पंप. विद्यमान पंपाचा ऊर्जा स्रोत, इथे ऊर्जा म्हणजे डिझेलच लिहायचं असं. विद्यमान पंपाचा ऊर्जा स्रोत डिझेलवर चालणारे असल्यामुळे डिझेलच लिहायचं. इथे दिलेलं आहे लिटरमध्ये वार्षिक डिझेलची आवश्यकता किती आहे आपल्याला. इथे काय 400-500 लिटर काय करायचं समजा वार्षिक लिटर. इथे लिहिलं आहे विद्यमान पंप प्रकार डिझेल पंप. HP विद्यमान पंपाची क्षमता. इथे आपण जर 3 HP डिझेल पंप वापरत असेल तर 3 HP, 5 HP वापरत असेल तर 5 HP. ऊर्जा कार्यक्षम पंप नाही म्हणून करायचं. त्यानंतर आवश्यक पंप तपशील असं ऑप्शन आलेलं आहे. त्यामध्ये आवश्यक पंपाचा प्रकार, आपल्याला जे पंप पाहिजे आहे 3 HP, 5 HP, 7.5 HP त्याची मागणी करायची आहे. आवश्यक पंपाची श्रेणी ती ऑप्शन येणार आहे, ती एक निवडायचं आहे. त्यानंतर येणार आहे पाणी थ्रूपुट आवश्यकता, मिनिटाला किती लिटर पाणी उपसा होतो आहे तो लिहायचा आहे. आवश्यक पंप उपप्रकार लिहायचा. त्यानंतर HP आवश्यक पंपाची क्षमता किती, म्हणजे 5 HP, 3 HP अशा पद्धतीने लिहायचं आहे. त्यानंतर आहे बँक खात्याची तपशील. खाते क्रमांक या रकान्यात टाकायचा आहे, संपूर्ण व्यवस्थित खाते क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर आहे IFSC कोड. IFSC कोड या रकान्यात संपूर्ण टाकायचा आहे. आपल्या बँकेचा जो IFSC कोड आहे तो टाकायचा आहे. आणि दुसरा प्रकार तुम्हाला सांगतो, IFSC कोड टाकल्यानंतर बँकेचा तपशील शोधा. याला जरी क्लिक केलं तरी IFSC कोड देऊ, MIRC कोड येत आहे, ॲटोमॅटिक येतो. त्यानंतर शहर, शाखा शहर किंवा गाव, म्हणजे बँकेचं बँक शहरामध्ये असेल तर शहराचं नाव येईल आणि किंवा गावामध्ये असेल तर गावाचं नाव येईल. डिटेल बँक तपशील शोधा या नावावरती क्लिक केलं की संपूर्ण डिटेल माहिती ॲटोमॅटिक भरली जाते. त्यानंतर आहे बँक धारकाचे नाव. इथे संपूर्ण नाव, इथं बँकेचे नाव टाकायचे आहे. नॅशनल बँकेचे खाते नंबर इथे टाका. इथे शाखेचे नाव टाकायचे आहे. अशा पद्धतीने सर्व माहिती भरायची आहे व्यवस्थित. इथे दिलेला आहे घोषणा क्रमांक नंबर 11. मी आज सौर पंपाचे हे हमीपत्र लिहित आहे. त्या दिवशी तारीख येईल. आनंदाने मी समजुतीने हे घोषणापत्र लिहून देत आहे. नंतर अटी आहेत 3. काय अटी आहेत? वरील माहिती समजून घेण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी मी वाचले आहे. मी कोणत्याही दबावाशिवाय ते स्वीकारण्यास तयार आहे. अट क्रमांक 2. मी भरलेला फॉर्म तपासला आहे. सबमिट केलेली सर्व माहिती बरोबर आहे. आणि अट क्रमांक 3. मी सहमत आहे की एकदा अर्ज सबमिट केल्यानंतर बदलांना परवानगी दिली जाणार नाही. म्हणून शेतकरी मित्रांनो, संपूर्ण फॉर्म भरताना काळजीपूर्वक भरा आणि संपूर्ण माहिती व्यवस्थित भरा. तर आता शेतकरी मित्रांनो, सर्व माहिती पूर्ण भरलेली आहे आपण. आता सगळ्यात शेवटी दस्तऐवज अपलोड करा. यामध्ये कमाल 500 KB आकाराचा PDF तयार करायचा आहे प्रत्येक डॉक्युमेंटचा. जसे की एक आवश्यक कागदपत्रे अपलोड करायला सांगितले त्यांनी. जसे की नंबर 1ला असं आहे की 7/12 उतारा. जर एकाच जमिनीत विहीर ट्यूबवेल असेल तर त्याचा 7/12 उतारा, त्याचा उतार्यात उल्लेख असावा. जमीन मालक अनेक असल्यास
रुपये 200च्या स्टॅम्प पेपरवर NOC सादर केली जाईल. म्हणजे 200चा एक बॉन्ड घ्यायचा आहे आणि त्याच्यावर नोटरी केल्यासारखं करायचं आहे. तर ही फाईल इथे अपलोड करायची आहे 1 नंबरला. फाईल निवडामध्ये जायचं, ती फाईल निवडायची आणि अपलोड करायची आहे शेवटला. नंबर 2, आधार कार्ड प्रत. आधार कार्ड प्रत 500 KB पर्यंतचा PDF तयार करायचा आहे. नंतर फाईल निवडा या ऑप्शनवर जाऊन अपलोड करा या ऑप्शनवर जायचं आहे परत. नंतर आहे रद्द केलेला चेकची प्रत किंवा बँकेचं पासबुक प्रत, नॅशनल बँकेचे पासबुक प्रत अपलोड करायची आहे. त्यानंतर आहे पासपोर्ट साईजचा आकाराचा फोटो, तोही इथे अपलोड करायचा आहे. त्यानंतर बी ऑप्शनमध्ये दिलेलं आहे की इतर कागदपत्रे लागू असल्यास फक्त डाक वार्ट शेड क्षेत्राच्या बाबतीत संबंधित विभागाकडून NOC इथे सादर करायचे आहे आणि अपलोड करा या बटनावर क्लिक करायचं आहे. ऑप्शन नंबर 2, जर शेतजमीन, विहीर, पाण्याचा पंप सामायिक केला असेल तर इतर भागधारकांकडून NOC सादर केली जाईल, ते इथे अपलोड करायचे आहे. त्यानंतर आहे SC आणि ST प्रमाणपत्र. म्हणजे SC आणि ST प्रमाणपत्र धारकांनी आपले जातीचे प्रमाणपत्र आणून इथे अपलोड करायचे आहे. अशा पद्धतीने संपूर्ण आपण फॉर्म भरल्यानंतर इथे 100% भरला म्हणून येईल. अपलोड केल्यानंतर अर्ज सबमिट करा या बटनावर क्लिक करायचं आहे आणि पूर्ण अपलोड केल्यानंतर अर्ज सबमिट करा या बटनावर क्लिक केल्यानंतर पूर्ण अर्ज आपला भरला जाईल. अशा पद्धतीने संपूर्ण माहिती या व्हिडिओद्वारे आपणापर्यंत पोहोचवली आहे. पुनश्च एकदा सर्व शेतकरी मित्रांना शुभेच्छा की ज्या शेतकऱ्यांना सौर कृषी पंप मिळालेला नाही त्या शेतकऱ्यांना कृषी पंप मिळो लवकरात लवकर. असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या शेतकऱ्याच्या या लाडक्या कृषी शेतकरी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.